मुंबई नाव ऐकताच डोळ्यासमोर येतं स्वप्नांचं शहर. देशभरातून लाखो लोक इथे येतात त्यांची स्वप्न घेऊन. पण या धावपळीच्या चकचकीत शहराच्या गर्दीत मुंबईची स्वतःची ओळख, तिचा मराठी श्वास कुठेतरी हरवत चाललाय का? आज आपण मुंबईच्या याच ओळखीच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. ही फक्त एक भावना नाहीये, तर हे एक गंभीर वास्तव आहे. लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांचे हे शब्द बघा. मुंबईतल्या मराठी संस्कृतीचं जे काय होतंय त्यावर ते अचूक बोट ठेवतात. हे फक्त एका व्यक्तीचं मत नाहीये, तर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवणाऱ्या एका मोठ्या बदलाची ही चाहूल आहे. पण ही ओळख टिकवण्यासाठी आधी हे समजून घ्यायला हवं की ती घडली कशी. आज आपण जी मुंबई पाहतो ना, तिचा पाया एका खूप मोठ्या ऐतिहासिक संघर्षावर उभा आहे. ही ओळख काही आपल्याला सहजासहजी मिळालेली नाहीये. तर गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची. बघा, 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. कशासाठी? तर मराठी भाषिकांचं एक वेगळं राज्य असावं यासाठी. मग त्याच वर्षी फ्लोरा फाउंटेनजवळ एक मोठं आंदोलन झालं आणि तिथे दुर्दैवाने गोळीबार झाला. या घटनेने तर ही चळवळ आणखीनच पेटली आणि मग अनेक वर्षांच्या संघर्षानंतर तो दिवस उजाडला. 1 मे 1960, जेव्हा मुंबईसह आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण हा विजय सोपा नव्हता. त्यासाठी एक मोठी किंमत मोजावी लागली. आणि ती किंमत होती 106 हुतात्म्यांची. हो, 106. हा फक्त एक आकडा नाहीये, हे त्या लोकांच्या बलिदानाचा प्रतीक आहे ज्यांनी मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून स्वतःचे प्राण दिले. विचार करा, किती मोठा त्याग आहे हा. आणि प्रत्येक मोठ्या लढ्यामागे काही खंबीर नेते असतात, नाही का? या चळवळीला ही दिशा दिली ती अशाच दिग्गजांनी. प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, SM जोशी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या कितीतरी नेत्यांनी आपल्या विचारांनी, शब्दांनी आणि कृतीने लोकांना एकत्र आणलं, त्यांना लढण्यासाठी प्रेरणा दिली. तर हा होता तो गौरवशाली इतिहास. पण आता आपण वर्तमानात येऊया. आणि इथेच एक मोठा विरोधाभास दिसायला लागतो. विचार करा, ज्या भाषेसाठी, ज्या संस्कृतीसाठी इतका मोठा त्याग केला गेला, आज तिचीच अवस्था काय आहे? हे आकडे बघा, धक्का बसेल. 2014-15 मध्ये मुंबईत BMCच्या 368 मराठी शाळा होत्या आणि 2023-24 मध्ये फक्त 262. म्हणजे जवळपास 100हून अधिक शाळा एका दशकात बंद पडल्या. सरळ आपल्या भाषेच्या शिक्षणाचा जो पाया आहे तोच खचकय. आणि हा आलेख तर आणखी एक वेगळीच गोष्ट सांगतो. गंमत बघा, आपण घरी मस्त मराठी बोलतो जवळजवळ 60%, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तर 70% पर्यंत. पण जसं आपण बाहेर पडतो, कामाच्या ठिकाणी, शिक्षणामध्ये किंवा अगदी सोशल मीडियावर, तिथे मराठीचा वापर एकदम कमी होतो. याचा अर्थ काय? तर आपली भाषा आपल्या सार्वजनिक आयुष्यातून हळूहळू नाहीशी होतीये. आणि हे फक्त आकडे नाहीत, नाही का? हा आपला रोजचा अनुभव आहे. जरा आठवून बघा, बँकेत, बाजारात, टॅक्सीमध्ये काय ऐकू येतं? मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजीत जास्त. आणि सगळ्यात वाईट म्हणजे अनेकदा 2 मराठी माणसंही एकमेकांशी सहजपणे हिंदीत बोलायला लागतात. खरं तर आपल्या शहराचा आवाजच बदलतोय. बरं, समाजात जे घडतं त्याचं प्रतिबिंब आपल्या कला आणि संस्कृतीत उमटतंच. आणि ही जी अस्वस्थता आहे ती मराठी सिनेमात अगदी प्रकर्षाने दिसते. या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू कोण आहे? तर मराठी माणूस. आता मराठी माणूस म्हणजे फक्त मराठी बोलणारा नाही, तर तो जो या मुंबईच्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. आणि आपला सिनेमा याच मराठी माणसाच्या मनातल्या भावनांना पडद्यावर आणतो. खरं तर अनेक अभ्यासक म्हणतात की मराठी चित्रपट आज एक प्रकारचं सांस्कृतिक संघर्षाचं मैदान बनले आहेत. म्हणजे काय? तर इथे अस्मितेचे, स्वाभिमानाचे मुद्दे थेट मांडले जातात, त्यावर चर्चा घडवली जाते. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट. आठवतोय? त्यात काय दाखवलंय की कसा एक सामान्य मराठी माणूस आपल्याच शहरात एकटा पडतो, बाजूला सारला जातो. पण हे चित्रपट फक्त समस्या दाखवून थांबत नाहीत, ते स्वाभिमान जागवण्याचं आवाहनही करतात. चला, हे सगळं तर झालं, पण मग यावर उपाय काय? ही भाषेची आणि संस्कृतीची अस्तित्वाची लढाई आपण लढतोय कशी? आणि त्यात नेमक्या अडचणी काय आहेत? इथे ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. एका रिसर्चनुसार आपल्यापैकी 75% लोकांना मराठीचं सांस्कृतिक महत्त्व मान्य आहे, आपल्याला अभिमान आहे. पण गंमत म्हणजे त्यातले फक्त निम्मेच लोक रोजच्या आयुष्यात मराठीचा नियमित वापर करतात. याला म्हणतात दृष्टिकोन आणि वर्तनातली तफावत. म्हणजे मनात प्रेम आहे, पण ते वागण्यात दिसत नाही. मग काय करायचं? उत्तर खरं तर खूप सोपं आहे आणि आपल्याच हातात आहे. सुरुवात स्वतःपासून करायची.
पहिलं, घरात मराठी बोला. दुसरं, आपल्या दुकानात व्यवसायात मराठी वापरा. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मुलांना मराठी शिकवा. बस, सुरुवात इथूनच करायची आहे. आता तुम्ही म्हणाल, सरकार काय करतंय? तर हो, सरकारी धोरणं आहेत. शाळा ऑफिसमध्ये मराठी अनिवार्य करण्याचे नियम आहेत. पण कार्यकर्ते म्हणतात की ह्या नियमांची अंमलबजावणी म्हणावी तशी प्रभावीपणे होत नाही. म्हणजे काय, तर नियम कागदावरच राहतात. पण प्रत्येक समस्येतून एक नवा मार्ग निघतोच. चला, आता भविष्याचा विचार करूया. या डिजिटल युगात मराठीला टिकवण्यासाठी काय नवीन प्रयत्न होत आहेत? आणि इथे तंत्रज्ञान मदतीला येतंय. मुंबई युनिव्हर्सिटीने एक जबरदस्त प्रोजेक्ट सुरू केला आहे. ते AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मराठी भाषा आणि तिच्या वेगवेगळ्या बोलीभाषा जपण्याचं काम करत आहेत. हा एक खूप महत्त्वाचा आणि आधुनिक प्रयत्न आहे. आणि हे सगळं पाहिल्यावर एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न समोर येतो की कोणत्याही भाषेचं भवितव्य ठरवतं कोण? सरकारची धोरणं की ती भाषा बोलणाऱ्यांची रोजची निवड? याचं उत्तर खरं तर आपल्यालाच शोधायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मुंबईची ओळख ही मराठी माणसाच्या घामातून आणि बलिदानातून घडली आहे. आणि ती ओळख जर टिकवायची असेल तर मराठीला फक्त जपणं पुरेसं नाही, ती जगावी लागेल. आपल्या रोजच्या बोलण्यातून, वागण्यातून. कारण मराठी हा मुंबईचा फक्त एक भाग नाही, तो मुंबईचा श्वास आहे.